धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केली, ती चर्चेत आली आहे। 3 मार्च म्हणजे सोमवारी राजीनामा होणार अशा आशयाची ही करुणा मुंडे यांची पोस्ट आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला आरोपी केलं, त्यामुळे आता मुंडेंच्या अडचणी वाढल्यात। धनंजय मुंडे यांचा राजीनामा 2 दिवसांपूर्वी घेतला असा दावा सुद्धा करुणा मुंडेंनी केलाय। आमचे प्रतिनिधी वैभव वाघ हे सध्या करुणा मुंडे यांच्या सोबत आहेत आणि ते त्यांच्याशी संवाद साधतील। वैभव, आपल्या सोबत करुणा मुंडे मॅडम आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मॅडम, काय सांगाल, तुम्ही एक फेसबुक पोस्ट केली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? उद्या धनंजय मुंडेचा राजीनामा होणार आहे। जसे की मला सूत्राकडून माहिती मिळाली आहे की 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि नैतिकताच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला नाहीये। पण जे जनताने खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुद्दा उचलून धरलेला आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्याच्यामध्ये आज सगळे पक्ष, त्यांचे स्वतःचे पक्षाचे जे आमदार खासदार आहे ते पण राजीनामा मागत आहे। क्योंकि अगोदर पण बघितलेलं आहे की मोठे मोठे राजकारणी विलासराव देशमुख साहेब, स्वयं अजित दादाजी सगळ्यांनी राजीनामा दिलेला आहे। कोणती अशी काही चूक झाली त्यांच्याकडून तो आज धनंजय मुंडेला पण राजीनामा द्यावा लागेल आणि तो देत नाही होता, पण त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे। मला अशी माहिती पडलेली आहे, त्याच्यासाठी मी पोस्ट टाकलेली आहे। मॅडम, ही नेमकी माहिती तुम्हाला कोणी दिलेली आहे? अधिकृतरित्या अजितदादांनी तुम्हाला या संदर्भात माहिती दिली आहे का अन्य कोणी दिलेली आहे? नाही, अजितदादा कुठे देणार, पण माझे आहे काही असे सूत्र जे मंत्रालयामध्ये ज्यांच्याकडून मी माहिती घेत आहे की काय चालू आहे काय नाही चालू आहे। क्योंकि मला पण पुढाकार घ्यायचा आहे ना, याच्यामध्ये त्यांचा राजीनामा व्हायला पाहिजे। मी अनशन पर बसणार होती, त्याच्यासाठी मला माहिती मिळाली की तुम्हाला अनशन पर बसण्याची गरज नाही, आता राजीनामा झालेला आहे त्यांचा। तुम्हाला कोणी सांगितलं की अनशनला बसू नका, तुम्हाला राजीनामा त्यांचा आम्ही घेऊ, असं तुम्हाला कोणी सांगितलं? हे आम्ही तुम्हाला परत आहे माझे काही असे सूत्र, मी नाम सांगू शकत नाही, क्योंकि मला पुढे पण काम करायचं आहे आणि मी सत्तामध्ये नाही आहे, तरी पण आपल्याकडे सूत्र आहे, ते मोठी गोष्ट आहे, त्यांचं मी नाम घेऊ शकत नाही। या होत्या करुणा मुंडे, त्यांनी सांगितलं की सूत्रांच्या आधारे आम्हाला माहिती मिळालेली आहे, पण अधिकृतरित्या असं त्यांना कोणी माहिती दिलेली आहे। फेसबुकवरती त्यांनी स्पष्ट सांगितले की उद्या सकाळी अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदर त्यांचा राजीनामा सगळ्या संदर्भात करुणा मुंडेंना असं विचारायचं होतं की 2 दिवसापूर्वी जो राजीनामा घेतलेला आहे अजितदादांनी असा त्या दावा करतायत, या संदर्भात नेमका अधिकृतरित्या त्यांना माहिती कुठून मिळालेली आहे आणि उद्या म्हणजे अधिवेशनाच्या आधीच राजीनामा होणार याच्यावर ते ठामपणे दावा करतायत का? त्यांना मी तेच विचारलं, पण त्यांचं म्हणणं आहे की मला अधिकृत पक्षाकडून कोणत्याही अशी माहिती मिळाली नाही किंवा अजितदादांनी सुद्धा त्यांना अशी माहिती दिलेली नाही, पण त्यांना सूत्रांच्या आधारे अशी माहिती मिळालेली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। जी बघू, या सगळ्यामुळे आता एकंदरीत करुणा मुंडे कशा पद्धतीनं याबाबत आता पुढे काय नेमकं पाऊल उचलतं त्याबाबत पाहावं लागेल। कारण सध्या जेव्हा त्यांनी तुमच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हा सुद्धा उल्लेख केला की मला आता या प्रकरणाचा पाठपुरावा करायचाच आहे। अगदी सुरुवातीपासून त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात अनेक गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे आता जर फेसबुक पोस्टद्वारे अशा पद्धतीनं सोशल मीडियावर त्या सांगत असतील की उद्या राजीनामा होणार, तर त्या संदर्भात नेमकं काय घडते अधिकृतरित्या हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत फेसबुक पोस्ट आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूयात। करुणा मुंडे यांची 3 मार्च 2025ला राजीनामा होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्याचं सुरू होण्यापूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल अशा पद्धतीचा दावा करुणा मुंडे करताना पाहायला मिळतात। वैभव, धन्यवाद। ही प्रतिक्रिया करुणा मुंडेंची थेट तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी प्रतिनिधी वैभव घाग यांनी करुणा मुंडेंशी साधलेला संवाद आपण बघितला।